कान्हया रे जग जेठी देई भेटी कवेळा काय मोकलिले वनी सावजाने वेढिले एत बरी होता संग एत बरी होता संग अंगो अंगे लपविले कान्हया रे जग जेठी देई भेटी कवेळा तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कान्हया रे जग जेठी देई भेटी कवेळा योऽन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसूतां संजीवयति किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दूसरे अखंड मंडलाकारं व्याप्तमेव येन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः। शबरीनाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता रायर्नाम यस्य तन्नमामि किशनगिरि प्रवरातटे निवासं देवगढ़ ग्रामे कर्मभूमि किशनगिरि बाबा प्रिय शिष्यं तन्नमामि भास्कर गिरिं नराणां नरोत्तमं प्रशांतात्मा जितेन्द्रियं इंद्रियार्थेषु वैराग्यं तन्नमामि भास्कर गिरिं सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक
झालो देवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। जयंती केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे। आता इथलं गेन वाढवा थोडासा। कान्हैया रे जग जेठी देई भेटी वेळा कान्हैया रे जग जेठी देई भेटी वेळा। श्री परम कृपालु परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ जगदीश्वर समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराध्य दैवत महायोगपीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदन। ग्रामदैवत जागृत देवस्थान भक्तावर कृपा करणारा दैवत भक्ताची कामना पूर्ण करणारा हे अधिष्ठान भक्ताच्या नवसाला पावणारी ही देवता भगवान वीरभद्रांच्या बिरोबांच्या पवित्र चरणांना वंदन। रामभक्तांजनी सुत पवन सुत महारुद्र बजरंगबलीच्या पवित्र चरणांना वंदन। ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृती वंदनीय एवं पूजनीय झाली अशा सकल संतांच्या पवित्र चरणांना वंदन। प्रभू प्रिय मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा मायबाप श्रोते सज्जन गुणीजन टाळकरी मंडळी पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र चरणांना अभिवादन। गो मातेला वंदन भारत मातेला वंदन। विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता चिंतनासाठी घेतलेला अभंग देहूनिवासी जीवनमुक्त साधू जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये नित्य रममान असणारा महात्मा वैराग्य राग रसिक सकल संतभूषण महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणांचा भक्तीच्या ज्या 5 अवस्था आहेत राग विराग पूर्वराग मिलन आणि विरह या भक्तीच्या 5 अवस्थेमध्ये जी श्रेष्ठतम अवस्था आहे ती म्हणजे मिलन अवस्था विरह अवस्था। कारण भक्ताच्या जीवनामध्ये जोपर्यंत भक्ताला भगवत दर्शन होत नाही तोपर्यंत भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची ओढ लागलेली असते। भगवत दर्शनाची अपेक्षा आहे भगवंतानी कृपा करावी आपल्याला दर्शन द्यावं परंतु भक्ती करूनही चिंतन करूनही त्याचा ध्यास घेऊनही अजूनही भगवंताचं दर्शन होत नाही। भगवंताचं आपल्याला दर्शन का होत नाही याचा विरह भक्ताच्या अंतःकरणामध्ये असतो। आणि विरह अवस्थेला श्रेष्ठ अवस्था का म्हणलं त्याचं कारण भक्ताची सर्वसामान्य भक्ताची एक इच्छा असते
की माझ्याकडून रात्रंदिवस भगवंताचं चिंतन घडावं, त्याचं ध्यान घडावं, त्याचं नामस्मरण घडावं, मी रात्रंदिवस त्याला पाहावं निरंतर. भक्त कोणाला म्हणतात? जो देवापासून विभक्त नसतो. आणि विभक्त असेल तर तो भक्त नाही. आणि भक्ताची स्वाभाविक इच्छा असते की मी रात्रंदिवस त्या परमात्म्याला पाहत राहावं. ध्यानी तुझे रूप गाई तुझे नाम, आनन करे काम जीवा मुखे. नित्य त्या परमात्म्याचं दर्शन मला होत राहावं, अखंड त्याचं नामस्मरण घडावं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमलापती तुझवा नानी कंटाळा. रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन घडावं, नामस्मरण घडावं. ही अवस्था भक्त, ही इच्छा, ही अपेक्षा भक्ताची असते. आणि जोपर्यंत त्याचं नित्य चिंतन होत नाही, अखंड नामस्मरण होत नाही, त्या परमात्म्याचं दर्शन होत नाही, तोपर्यंत तो भक्त असा कासावीस झालेला असतो प्रभूच्या दर्शनाकरता. कशाप्रमाणे? तुकोबराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तळमळी. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तो मासा जसं त्या पाण्यामध्ये जाण्याकरता तळमळत असतो, कासावीस झालेला असतो, तसा भक्त परमात्म्याला भेटण्यासाठी कासावीस झालेला असतो. तैसे झाले माझ्या जीवा, 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 तैसे झाले माझ्या तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटायची केशव, 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 भक्ताची अवस्था असते की कधी मला परमात्म्याचं दर्शन घडेल, मला नित्य परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. आणि हे परमात्म्याचं नित्य चिंतन ज्या अवस्थेमध्ये भक्ताला होत असतं ती अवस्था म्हणजे विरह अवस्था आहे. विरह अवस्था आहे. आणि ही विरह अवस्था ज्या गोपिकांना प्राप्त झाली, व्रजवामांना प्राप्त झाली, व्रजवासियांना प्राप्त झाली, महारासाच्या प्रसंगी त्या अवस्थेचं वर्णन करत असताना प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताच्या अलौकिक लीलेचं वर्णन केलंय. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं परिहार आपल्या या मौजे श्री क्षेत्र वांगी गावामध्ये भगवंताच्या परम कृपेनं ग्रामदैवत जागृत देवस्थान बिरोबा देवस्थान भगवंताच्या परम कृपेनं असीम कृपेनं परम तपोनिधी तेजोनिधी दत्तावतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या असीम कृपेनं
राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबा, बाबाजींच्या प्रेरणेनं कृपा आशीर्वादानं सद्गुरु देवगडच्या बाबांबद्दल काय बोलावं. सध्या महाकुंभाचा पर्व काळ आहे. जगातले भक्त मंडळी कुंभामध्ये स्नान करण्याकरता तीर्थराज तीर्थांचा राजा प्रयाग या ठिकाणी अलोट गर्दी करतायत. करोडोच्या संख्येने भक्त स्नानाला जात आहेत. 144 वर्षांनंतरचा हा महाकुंभ आहे. दर 3 वर्षांनी येतो तो अर्ध कुंभ आहे. 6 वर्षांनी येतो तो कुंभ आहे. 12 वर्षांनी येतो तो पूर्ण कुंभ आहे. आणि 144 वर्षांनी जो कुंभ येतो त्याला महाकुंभ म्हणतात. कोटीच्या संख्येनं लोक श्रद्धाळू त्या ठिकाणी स्नान करतायत. आपण मीडियावर पाहतायत, मोबाईलद्वारे टीव्हीच्या बातम्या पाहतायत. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. म्हणजे गर्दीचा महासागर तिथं लोटलेला आहे सध्या. आणि परम भाग्य आमचं असं आहे, जसं आम्ही भक्ताची इच्छा व्यक्त सांगितली तशी आमची एक स्वाभाविक इच्छा होती. वारकरी परंपरेमध्ये घरामध्ये जन्म मिळाला, वडील वारकरी. ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये काहीस चिंतन घडावं, संतांची सेवा व्हावी अशी घरातून मिळालेली धार्मिक संस्काराची शिदोरी. आणि माऊलीच्या कृपेनं आळंदी सारख्या ठिकाणी, अलंकापूर नगरी सारख्या ठिकाणी वास्तव्य आलं. आणि अलंकापूरमध्ये नगरीमध्ये साधक केल्यानंतर त्याची एक आणखी इच्छा असते की जोग महाराज संस्थेमध्ये शिक्षण व्हावं. कारण जोग महाराज संस्था म्हणजे ही गव्हर्नमेंट असल्यासारखी आहे. तिचा शिक्का ज्याला मिळाला तो कुठेही फिरू शकतो बिनधास्त. जोग महाराज संस्थेत शिक्षण मिळालं. ते शिक्षण घेत असताना कानावर पडलं की पंढरपूरमध्ये चातुर्मास्या करता भक्त मंडळी थांबत असतात, संत वाङ्मयाचं चिंतन करतात. म्हणून अशी अपेक्षा होती आपल्याकडूनही चातुर्मास घडावा. नेमकं चातुर्मास असतो कसा? तर माऊलीच्या कृपेनं, बाबांच्या कृपेनं 6 वर्ष चातुर्मास घडला पंढरपूरला. चातुर्मास झाला, माऊलीच्या दरबारात शिक्षण झालं, आश्रमावर गोंडगावचे वास्तव्य झालं. एक मनामध्ये नेहमी काल्याचं कीर्तन करत असताना यायचं की एकदा तरी भगवंताच्या त्या गोकुळामध्ये राहण्याचा योग यावा, त्या वृंदावनामध्ये, त्या मथुरेमध्ये. सांगून सांगून ती इच्छा तयार व्हायची मनामध्ये. बाबाच्या कृपेनं त्या दिव्य भूमीमध्ये, प्रागट्य भूमीमध्ये, भगवंताच्या लीला भूमीमध्ये श्री क्षेत्र वृंदावन धाम गोकुळ मथुरेमध्ये वास्तव्य झालं. 3 वर्षाचा कालखंड गेला. घरामध्ये वडिलांची बजरंगबलीची भक्ती होती आणि असं वाटायचं बजरंगबलीचं स्थान एक आपल्याला असं मिळावं सेवा करण्याकरता. श्री क्षेत्र हनुमानगड या ठिकाणी बाबांच्या कृपा आशीर्वादानं 9 वर्ष वास्तव्य झालं. भक्तो एकांतीनं मुख्य हा. बरं एकांतात होतं, खबर नव्हती. हा येतेत कीर्तन करतेत, आहेत तिथं महाराज. ते अभ्यास आहे की नाही पत्ता नाही, पण करतेत कीर्तन. योग्यता आहे की नाही ते माहित नाही. योग्यता करण्यासाठी आपली बी लागती ना. 9 वर्ष वास्तव्य झालं. आणि कसं झालं ते वास्तव्य? संतांचं एक वचन आहे, संतांच्या सानिध्यात माणसाने पडून जरी राहिलं ना तरी ते जीवाचं कल्याण आहे. तुकोबराय म्हणतात पडून राही ना. का बरं? म्हणे उगाच फक्त पडून राहायचं, पण श्रद्धेनं पंचती करण्यासाठी नाही. श्रद्धेनं जर संतांचं सानिध्य झालं तर कृपा कशी होते? तर बजरंगबलीनं 9विधा भक्तीच 9 वर्ष देव हनुमानगड या ठिकाणी करून घेतली. त्याचं फल काय मिळालं? त्याचं फल काय मिळालं? जसे मारुतरायाला फळ मिळालं काय? म्हणून देखील रामचरण, म्हणून देखील रामचरण,
माझी काटा हनुमते पैगे मनोरी देखील राम चरण मनोरी देखील राम चरण हनुमते पैगे माझी काटा हनुमते पैगे मनोरी देखील राम या हनुमंतरायाच्या चरणावर राहिलो. काय फळ मिळालं? जसं मारुतरायाला म्हणून देखील रामचरण, तसे देवगडचे प्रभू श्रीराम आम्हाला दिसले. त्यांचे चरण आम्हाला दिसले. थेट हनुमानगड उड्डाण श्री क्षेत्र देवगड संस्थान या ठिकाणी. भक्ताची एक इच्छा असते, एक निर्मळ अंतःकरणाच्या साधकाची एक इच्छा असते की आपल्याला एक सच्चे सद्गुरू मिळावे, आपल्याला खरे संत भेटावे, खरे संत आपल्याला सद्गुरूच्या रूपाने प्राप्त व्हावे, अशी एक इच्छा असते. ती इच्छा नेहमी अंतःकरणात असायची. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये बाबांसारखे जीवन, सद्गुरूपाने बाबा प्राप्त झाले. बाबांच्या सानिध्यात गेल्यानंतर या लाल वस्त्राची आम्हाला पहिल्यापासून आवड होती. आम्ही हनुमानगडावर होतो तरी लाल वस्त्र असायचे आमच्याकडे. तर मनामध्ये यायचं की आपल्याला या क्षेत्रातला उच्चांक थोडासा करायचा, म्हणजे संन्यास दीक्षा घ्यायचीच. आणि योगायोगानं देवगडला बाबांनी महंतांबरोबर स्वामीजींवर चर्चा करून ज्यावेळेला निर्णय झाला, म्हणे नाही आपल्याला लाल कपडेच ठेवावं लागणार, तर गिरी परंपरा अधिकृत आखाड्याच्या माध्यमातून चालेल, म्हणून लाल कपडे झाले. लाल कपडे झाल्यानंतर या पंचदशनाम आखाड्यामध्ये सर्वात जुना आणि प्रमुख आखाडा म्हणजे पंचदशनाम जुना आखाडा आहे. दशनाम आखाडे किती आहेत संन्यासाचे? 10. गिरी, पुरी, भारती, सरस्वती, वन, पर्वत, सागर, आकाश, भूमी, आश्रम, असे 10 आखाडे. या 10 आखाड्यामध्ये मुख्य आणि जुना आखाडा म्हणजे पंचदशनाम जुना आखाडा आहे, की हजारो वर्षाची ती परंपरा आहे. असं वाटत होतं की जुन्या आखाड्याची दीक्षा मिळाली, जुना आखाड्याची दीक्षा मिळाली. मग या दीक्षेमध्ये एक उच्चतम दीक्षा असते, तिला दिगंबर दीक्षा म्हणतात. दिगंबरच्या अगोदर असते ती अवधूत दीक्षा. आणि पहा काय बाबांची कृपा आहे. 144 वर्षाचा महापर्व काळाची वाट जणू अंतःकरणामध्ये असावी. महाकुंभामध्ये ही महापर्वाची पर्वणी साधण्याकरता 144 वर्ष वाट पाहावं लागते साधकाला. 144 वर्षापूर्वी ज्या साधकाने दीक्षा घेतली असेल, 144 वर्ष आपण जगू का नाही भरोसा नाही ना. पण आदेश आला वरून की स्वामींची दिगंबर दीक्षा आपल्याला महाकुंभामध्ये प्रयाग या ठिकाणी करे. बस स्थान पहा, सर्व तीर्थांचा राजा म्हणजे प्रयाग आहे, तीर्थराज प्रयाग. गंगा यमुना सरस्वती संगम आहे, महाकुंभ आहे, महाकुंभाचा पर्व काळ. बर सर्व सिद्ध मुनी त्या ठिकाणी आहे. भारतले संपूर्ण हिंदुस्थानातले योगींद्र, मुनींद्र, संत, संन्यासी, अमलात्मा, विमलात्मा, बैरागी सगळ्याच प्रकारचे. आणि त्या संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये आमची अवधूत दीक्षा पार पडली. अवधूत दीक्षा झाली, आता राहिली दिगंबर. दिगंबर दीक्षा काय असते हे ज्यांनी घेतली त्यालाच माहिती, तू निश्चित सांगून चालणार नाही. ती दिगंबर दीक्षा देत असताना साधकाचा जीवाला सुद्धा धोका होतो. जीवाला सुद्धा कित्येक साधक आहे ज्यांना बीपी शुगर असते, सहन होत नाही ती दीक्षा. तुम्ही ज्या वेळेला युट्यूब सर्च करताल, पूर्ण माहिती घेताल ना, त्याच्यावर ती पूर्ण सदेत नाही. पण मग ती दीक्षा झाली की तो नागा होतो. नागा, आता आपण जे ते नागा संन्यासी. पण नागा कशाला म्हणतो सांगतो तुम्हाला. एक म्हण आहे जुनी, नंगे को खुदा डरता है. हा, आम्ही ज्या वेळेला तिथून निघालो, गर्दी एवढी होती, 60 किलोमीटर रांगा, आणि एक नागा संन्यासीची गाडी तिथं आली. डोकं काय बाजूला होईना, ती गाडी जाऊ दे ना. तो नागा गाडीच्या खाली तलवार घेऊन उतरला. हो, काय ताकद आहे, काय सामर्थ्य, काय पॉवर आहे. दीक्षा संपन्न झाली. मला बाबांचं सांगायचं बरं.
आणि ज्या वेळेला आमचे जे शाखा गुरु आहे, म्हणजे पहिली जी पंचसंस्कारची दीक्षा होत असते याची कल्पना आपल्याला नसे. 5 गुरु देत असतात ती दीक्षा. कोणी कौपिन देतं, भस्म देतं, शिखा कापतं, मंत्र दीक्षा असते. तर त्या पंचगुरूंनी दिलेली पंचसंस्कार आणि जी दिगंबर दीक्षाला 6वे गुरु असतात, 6वे गुरु असतात ते दिगंबरच असतात. वर्षभरही ते दिगंबरच असतात. ती दीक्षा झाली. आपल्याला गिरनारचे बुद्धगिरी महाराज म्हणजे बच्चूगिरीचे ते, म्हणजे आता याचे नाव तुम्हाला ऐकून नाही, परंतु आज परम तपस्वी जटाचा एवढा भार आहे डोक्यानं. दीक्षा झाली. आपले महाराष्ट्र पीठाधीश्वर दत्तात्रय रत्न महामंडलेश्वर श्री श्री 1008 स्वामी शिवानंद गिरीजी महाराज की 12 वर्ष गुहेत राहिलेले. ते 12 वर्षातून एकदाच गुहेच्या बाहेर यायचे महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि 12 वर्ष रोज फक्त 2.5 तोळा दूध घ्यायचे. त्यांचे जर तुम्ही फोटो पाहिले सापळा झालेला तपश्चर्येनं, तर 12 वर्ष ज्या वेळेला त्यांचे तपश्चर्याचे पूर्ण झाले, महाशिवरात्री दिवशी ते बाहेर आले. ते 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर जी काल्याची कीर्तनाची सेवा झाली ते सद्गुरु देवगडच्या बाबांची झाली. लाखोच्या संख्येनं उपस्थिती. गंगागिरी बाबा 7 तासा सप्ताह आला, ट्रॅक्टरनी पंक्ती चालल्या. आणि मग त्या स्वामीजींनी सांगितलं की स्वामी आता तुमचा पंचगुरूंना परिचय करून द्यायचा आहे. मला बाबा सांगायचे ना, हे कशासाठी सांगतो, बाबाचं मोठेपण किती आहे. ज्या वेळेला पंचगुरूंकडे आम्ही गेलो, लाखो भक्त साधक असतील त्यांचे, स्वामीजी जाऊन परिचय करून द्यायचे. स्वामीजी ये आपका ही चेला है. अच्छा पहचान है इनको? ती कोणाला होत मन, हा पहचान आहे पहचान. मग स्वामीजी हळूच काना सांगायचे हे देवगड के, देवगड के. बाबाचं नाव म्हणले ते अरे अच्छा अच्छा इधर आ जाओ, बैठो बैठो, डोक्यावरून हात करायचे. आप ओ बाबाजी के नाम हम नहीं ले सकते ना, आम्ही नाव नाही घेऊ शकत ना. बाबाजी के चेले देवगड के, हा. तर त्या दशनाम आखाड्यामध्ये ज्यावेळेला आम्ही फिरलो, बाबांचं नाव ज्या वेळेला त्या पंचगुरूंना कळायचं, इतक्या आदराने इतक्या प्रेमानं बाबाचं नाव घ्यायचे. हे दशनाम आखाड्यावाली तर मानत नाही कोणाला, पण बाबाचा नावाचा इतका सन्मान करतात. दशनाम आखाड्यावाले कोणती परंपरा मानत नाही, कोणाला मानत नाही. पण हिंदू धर्मासंबंधी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर दशनाम आखाडे बाबाजीच्या विचाराचा विचार करतात. हा अधिकार बाबांचा आहे. आणि त्याही पुढे आणखीन एक आनंदाची गोष्ट तुम्हाला अशी सांगावीशी वाटते की ज्या वेळेला देवगड परंपरेमध्ये आमचं नाव पुकारलं गेलं, ते नाव ज्या गावामध्ये पुकारलं गेलं ते हे श्री क्षेत्र वांगी गाव. रावसाहेब पाटील माने यांच्या वस्तीवर दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि तिथंच जाहीर करण्यात आलं. आणि अधिक चांगली गोष्ट अशी की नागा दीक्षा घेतल्यानंतर पहिलं काल्याचं कीर्तन वांगीच्या गावात. हे वांगी नदी आम्ही सांगितलं तर वांगास वर एक असतं देठ, खाली छत्र, तर ते छत्र धरलेलं आहे ना. मला असं वाटतं ते वांगीच्या त्या भगवंतानी त्या वांगीवर असं देवाचं छत्र कृपेचं, आणि त्या छत्राखाली आम्हालाही घेतलेलं आहे. छत्र आहे भगवंताचं. तर बाबांची कृपा आशीर्वाद प्रेरणा आपल्या या भक्ती उत्सवाला आहे. आपल्या गावचे असणारे वंदनीय अर्जुन महाराज नामदेव यांचंही मार्गदर्शन आहे. वंदनीय मेंगडे महाराज, वंदनीय किसन महाराज पवार यांचंही मार्गदर्शन आहे. आपल्याच परिसरातील वारकरी जीवन असणारे आमचे वंदनीय हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज चोरमले शास्त्रीजी यांचंही सुयोग्य मार्गदर्शन आहे. आपल्याच गावचे असणारे मृदंगभूषण हरी महाराज पिसाळ, योगेश महाराज भोन, यशोदानंद महाराज माने यांचंही मार्गदर्शन या भक्ती उत्सवाला आहे. व्यासपीठच्या नेतृत्व ज्यांचं आहे ते चोरमले शास्त्री आहेत, आसराम अण्णा आहेत, योगेश महाराज आहेत. या सर्व महाराज मंडळींचं या भक्ती उत्सवाला मार्गदर्शन आहे. या भक्ती उत्सवामध्ये त्यांची गायनाची गोड अशी साथ आहे. ते देवगड परंपरेतीलच असणारे बाबांचे कृपापात्र शिष्य, आणि यावर्षी त्यांची कीर्तन सेवा या वांगी गावामध्ये झालेली. गोड सेवा करतात कीर्तनाचे, आवाज गोड आहे, स्वभाव गोड आहे, नावही गोड आहे त्यांचं. वंदनीय लक्ष्मण महाराज नांगरे तेवढेच गोड स्वभावाचे, गोड गायन, गोड गळा आणि कीर्तनही सुंदर करतायत. आणि अत्यंत निर्मळ जीवन आहे, प्रेमळ जीवन आहे, कलेचा अहंकार नाही. आपल्याला फार सुंदर गाता येतं असाही भाव नाही. आणि कोणतेही महाराज असो कीर्तनामध्ये अगदी अंतःकरणातून ज्यांची साथ असते
नेवाशा तालुक्यातीलच वारकरी भूषण असणारे वंदनीय संगीत अलंकार हरिभक्तीपर्यंत सचिन महाराज पवार या महाराज मंडळी करता जोरदार टाळ्या वाजवतात. मग गावचे परिसरातील पेटी मास्तर आहेत, विनेकरी आहेत, गावचे सर्वच आदरणीय गुणीजन भजनी मंडळे, पंचक्रोशीतील गुणीजन भजनी मंडळे यातले बहुतेक 90% नाव आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आता घेता येत नाही. एखाद्याचं घ्यावा ते कायम जवळचे आहे ना. बरं कोण कुठं डोकं लावेल भरोसाच नाही. बरं इथं ठिकाणी लाव, इथं मात्र लावल्याशिवाय राहत नाही हे मात्र असतं. त्यामुळं आपल्या सर्वांचा परिचय अगदी जवळ नाही आणि आमचाही आपल्याला परिचय आहे, त्यामुळे सगळ्यांचेच नाव घेतले असे गृहीत धरतो. भिशे महाराजही या ठिकाणी आमच्या बरोबर आलेले देवगड संतांचे दोनही प्रमुख जोबदार. वैशिष्ट्य पहा वांगीचं आजचं, एकतर एकच जोबदार बरोबर असतात, पण देवगडचे दोन्ही प्रमुख चौकदार आज कीर्तनात आहेत. वंदनीय आपले बाळकृष्ण महाराज कानडे, वंदनीय शिंदे तात्या आणि आपल्या गावच्या हरिभक्तीपर्यंत चितळकर अण्णा, हनुमानगडाचे पुजारी भिंबो, आपण सर्वच मंडळी, सर्वच गुजरवाडी की ज्यांच्या सहवासात आमचे 9 वर्ष गेले, सर्वांना परिचय आहे. सर्व गुजरवाडीचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. सुंदर असा हा भक्ती उत्सव आपल्या या वांगी गावामध्ये भगवंताच्या या दरबारामध्ये मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होतो. माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे. प्रत्येक उत्सवामध्ये माता भगिनींची उपस्थिती ही लक्षणीय आहे आणि खरं म्हणजे गावगावचा परमार्थाची शोभा आमच्या माता भगिनींनीच वाढवलेली आहे. कारण आम्हाला एवढा वेळ नाही ना, आमच्या मागं उद्योग फार. कोणाला बोरला 4-5 इंच पाणी लागलं की त्याला कसं पाणी घालीत येईन बा, 4 गाय आहे बा, कसं त्याचं दूध जाईन बा, कोणाचा संसार कसा मोडन बा, हे डोक्यात जास्त उद्योग घातले. मग यायला वेळ कमी असतो. जे याला येतं ते भाग्यवान वर कीर्तनाला. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, नियोजन सुंदर आहे. आपल्या गावचं तरुण मंडळ खूप चांगलं आहे. एकदा गावच्या तरुण मंडळी करता जोरदार टाळ्या. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, सहकार्य आहे. तरुणांनी सहभाग घेतला की भक्ती उत्सवाला चांगलं स्वरूप येतं आणि गरज खरी ती आहे, काळाची गरज ती आहे. आणि या भक्ती उत्सवाची आजची पूर्णाहुती अर्थात काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हटलं वारकरी संप्रदायाने काही दंडक नियम घालून दिले. काल्याच्या कीर्तनामध्ये नामाचा, क्षेत्राचा, संतांचा महिमा वर्णन करून चालत नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. संतांनी नियम घालून दिला. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही लीला केल्या, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, जे मधुर चरित्र केलं, त्या चरित्राचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं केलं. बरोबर ते नियम आहे. चरित्र ते उच्चारावे कोणतं, म्हणजे जे देवे गोकुळी केले, गोकुळाचे चरित्र केलं त्याचं वर्णन करा. याचा अर्थ असा होतो की भगवंतानी गोकुळात चरित्र केलं असं नाही, अन्यत्रही चरित्र केलं, अन्य अवतारातही केलं. मथुरेमध्ये चरित्र केलं, वृंदावनामध्ये केलंय, द्वारकेमध्ये केलंय, पंढरपूरमध्ये करतायत, अन्य अवतारातही केलं ना. राम अवतारात केलंय, परशुराम अवतारात केलंय, कच्छ, मत्स्य, वराह, वामन, दश जे अवतार सांगितलेले, प्रत्येक अवतारात चरित्र केलं ना. पण काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळाचे चरित्र केलं, त्याचं वर्णन करायला सांगितलं.
असं का केलं? त्याचं कारण आहे, काला हा फक्त गोकुळात झाला. काला जर गोकुळात झाला तर गोकुळातलंच वर्णन कालेत आलं पाहिजे ना. इतर अवतारात करण्याचा प्रयत्न केला ना भगवंतानी काला. राम अवतारात आम्ही सांगत असतो गुरुवारी मारुती बाबांचा हा दृष्टांत आहे. एकदा रामप्रभूने विचार केला की काला केला पाहिजे. आपण रावणावर विजय मिळवलेला आहे. रावणाला पराजित करणं काही सोपी गोष्ट नाही. रावण काही सामान्य नव्हता. रावण काही सामान्य होता का? ज्यानं कैलास पर्वत भुजांनी हलवला, नवग्रहाच्या पायऱ्या ज्याने केल्या. ग्रह सामान्य नाहीये, ग्रह सामान्य नाहीये. ग्रहाचं का ग्रह दशा जर वाईट चालली ना, माणसं कीर्तन सुद्धा हसत नाही. आपण म्हण का कीर्तनामध्ये ते महाराजांनी विनोद सांगितलं, तुम्ही हसले ना माय जरा 7.5 जण याचा काय संबंध आहे? ग्रह दशा जर वाईट असेल तर माणसं कीर्तना सुद्धा हसत नाही. पहा त्यात हे शनी महाराजांचं काम तर खूपच कठीण आहे. नीलांजनम समाभासम रविपुत्रम हिमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वर. हे शनी महाराज एकदम महादेवाला जाऊन भेटले होते. महादेवा, उद्या आमची वक्रदृष्टी तुमच्यावर आहे. महादेव हसायला लागले. पण शनी महाराज, तुमची वक्रदृष्टी, तुमची अवकृपा आणि आमच्यावर? हो, कधी? म्हणे उद्या. म्हणे बघू म्हणे होते का काय. फाल्गुन महिना चालू होता, कैलास पर्वतावर बर्फ पडत होता, गंगामाईचं पाणी बर्फासारखं थंड झालेलं. उद्या शनीची वक्रदृष्टी आपल्यावर पडणार आहे म्हणून महादेव आजच गंगेच्या तळाला जाऊन बसली. आजच रात्र काढली, दिवस काढला, उद्याची रात्र काढली. परवा महादेव गेले शनी महाराजांकडे. शनी महाराज नमस्कार. काय म्हणाला होता आपण परवा? म्हणे तुमची वक्रदृष्टी आमच्यावर आहे. म्हणे अर्थातच. म्हणे पडली का दृष्टी तुमची आमच्यावर? शनी महाराज हसायला लागले. म्हणे पडली नाही तर कशी? म्हणे कशी? म्हणे भोले बाबा तुम्ही भोळेचे. मला सांगा, फाल्गुन महिना चालू आहे, एवढी थंडी, एवढ्या थंडीचं तुम्ही 2 रात्र आणि 1 दिवस गंगेच्या तळाला जाऊन बसले. ती कोणामुळं? तो आमचाच प्रताप आहे. या शनी महाराजाच्या रोज मस्तकावर पाय देऊन हा रावण सिंहासनावर बसत होता. रावण सामान्य ज्यानं देवता बंदी खाण्यात टाकले होते, देव बांधले होते रावणानं. हे देव बांधण्याची परंपरा तेव्हा बसून लोक म्हणतात ना म्हसोबा बांधला. हे रावणाच्याच परंपरेतली ती बांधणारी सुद्धा परंपरा सगळ्या चालतातच ना. देव बांधले होते रावणानं, सोपी गोष्ट नाही. कैलास पर्वत भुजांनी हलवलं. अहो, महादेव प्रसन्न व्हावं म्हणून रावणाने आपलं मस्तक तोडून वाहिलं होतं महादेवाला. शिवतांडवाची रचना केली रावणानं. विद्वान होता. मस्तक मस्तक नसलेलं ते रावणाचं धड महादेवासमोर तांडव करत होतं, नाचत होत. जटाटवी घनज्वल प्रवाह पावितस्तने कलेवरं तांबुजंग तुंगमालिका डम 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 नादवट डमरवय जकार जटाटवं शिव शिव शिव. या रावणाचा एक पुत्र होता मेघनाथ. यानं इंद्र 17 वेळा बांधून आणला होता. किती वेळा? 17 वेळा. आणि त्या रावणाला पराजित करणं काय सोपी गोष्ट होती? बर, सत्ता होती, सामर्थ्य होतं, भक्त होता, पण रावणाला पराजित केलं. आणि या रावणाला पराजित करण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी बजावली असेल ती आमच्या वानर सेनेनं मारुतरायांनी. मग रामप्रभूला वाटलं बा वानरांनी एवढी भूमिका बजावलेली आहे, मग यांच्याकरता एकदा काला करावा लागतो. मग सुग्रीव, विभीषणजी हनुमंतरायाला सांगितलं, जा सगळ्या वानर सेनेला बोलवून आणा, आपल्याला काला करायचा. सगळी वानर सेना बोलवली. मंडपामध्ये पंक्ती धरायला सांगितल्या सगळ्याला. वानरांनी पंक्ती धरल्या आणि त्यांच्यासमोर पत्रावळ्या वाढल्या. ज्या वानरासमोर पत्रावळी वाढल्या जायची ते वानर ती पत्रावळीच खाऊन टाकायचं. प्रभू म्हणले, आता फळं वाढायला सुरुवात करा.
सेवक आले म्हणे प्रभू फळं वाढायचे कशावर? म्हणे काय झालं? पत्रावळीवर वाढा ना. आपण ठेवले का वानरांनी? म्हणे काय केलं? टाकले ना खाऊन. रामप्रभूने येऊन पाहिलं, अरे म्हणे पत्रावळी. म्हणे प्रभू खाऊन टाकले आम्ही. अरे पत्रावळी कुठं खायची गोष्ट असते का? वानर म्हणतात आम्हाला काय माहिती, युद्ध करताना आम्ही झाडाचा पाला खाल्ला. पत्रावळी तरी काय पालाचे. प्रभू म्हणतायत अरे ते पत्रावळीवर जे वाढले जाईल ते खा. तेव्हा आंब्याचा सीझन चालू होता. प्रत्येक वानराच्या पत्रावळीवर आंबा वाढला. प्रथम क्रमांकाला जे वानर बसलो होतो त्याच्या पत्रावळीवर आंबा वाढला. आता बोलून ती माकडाची जात बोलून चालू. त्या माकडाने त्या वानराने आंबा हातात धरला आणि जोरात दाबला. आंबा जोरात दाबला, कोय वर उडाली. अशी म्हण आहे पा, कुत्र्याला गती माणसाला प्रगती, माकडाला उडी सहन होती. त्यानं पाहिलं म्हणे तुला जमते उडी मारायला. या वानरानं त्या कोयीच्या वर उडी मारली. शेजारचं म्हणे तुला जमत का? तुला जमत घर बांधायला, गाडी घ्यायला, शेत घ्यायला? मी कर्ज गाडी पण तुझी बराबरी करीन. त्यानं उडी मारली. उड्या चालू झाल्या वानरांच्या. रामप्रभू तो प्रकार पाहिला म्हणे या अवतारात काला करणं शक्य नाही. वानरानं हाजरले म्हणे बाबानो पुढच्या अवतारामध्ये तुम्ही गोपाळ होऊन या, मी कृष्ण होऊन येतो आणि मग काला करू. तेव्हा संतांना हे प्रमाण म्हणावं लागलं, चरित्र ते उच्चारावे तेव्हा संतांनी हे प्रमाण सांगितलं की ते चरित्र वर्णन करा जे गोकुळात केलं. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाल्यानंतर आपल्या गुणमाधुर्याने, आपल्या लीला माधुर्याने, आपल्या स्वरूप माधुर्याने वेगवेगळ्या लीला केल्या. भगवंतानी गोकुळात अवतार घेतल्यानंतर जर पहिली जर कोणती लीला केली असेल तर चित्त चोरण्याची लीला केली. चित्त चोरीने नंदाच्या नंदने, चित्त चोरीने नंदाच्या नंदने, तुका चित्त चोरी नंदाच्या नंदने, चित्त चोरी नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वज, तुका म्हणे गरुड पहिली जर भगवंतानी कोणती लीला केली असेल तर समस्त गोकुळवासियांचं चित्त चोरलं. वेधेल्या बाळा, नर नारी सकाळ सर्वांचं चित्त चोरलं, सगळ्यांचं. यशोदामय सकाळी सकाळी कन्हैयाचा शृंगार करवायची, नटवायची कानाला, डोळ्यामध्ये काजळ घालायची, पायामध्ये घुंगराचे चाळ, डोक्यावर मोर मुकुट, कमरेला पिवळा पितांबर, एका हातामध्ये बासरी, गळ्यामध्ये वैजयंती माला, कानामध्ये कनेराची फुलं. आणि भगवंताचं ते स्वरूप पाहण्याकरता त्या गोकुळातल्या समस्त गोपिका गवळणी त्या नंदवाड्यावर, नंद भवनावर जमा व्हायच्या. आणि आज यशोदा मैया कन्हैयाला चालवायचं शिकू लागले. यशोदा मैयानं कानाचे, हाताच्या दोन्ही करंगळ्या धरलेल्या आणि चालवायचं मैया शिकू लागलेली. भगवान एक एक पाऊल टाकतायत, पायामध्ये घुंगराचे चाळ आहेत. ते पाऊल पडलं की त्या घुंगराच्या चाळाचा छुमछुम आवाज व्हायचा. तो छुमछुम आवाज झाला की कन्हैया इकडं तिकडं पाहायचे. आवाज येतो कुठून? तुम्ही पाहता त्या जत्रेमध्ये ते शिट्टीचे बुट मिळतात पहा, ते लाल पोपटी रंगाचे, गुलाबी रंगाचे. आणि आज्याला ना आजीला हौस असते नाताला ते घालायचे. मग ते कुठं जत्रेवरून आणले की ते नाताच्या पायात घाले. मग ते नातू नुकतं चालायला लागलेलं असतं, ते दोन पावलं टाकलं की ती शिट्टीचा आवाज येतो, ती मागे फिरून पाहत. आवाज येतो कुठून? अगदी तसाच भाव.
त्या घोंगरांचा पायाचा छुम छुम आवाज छुम छन न न न न छुम छन न न न न छुम छनक छनक छनरा वा वा छुम छन न न न छुम छन न न छुम छनक छनक छनरा कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजा रे बैल कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजा रे बैल पायी वाजा रे बैल वा 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 वा. पर संतांचं निरीक्षणही पहा ना, एवढं सुंदर निरीक्षण संतांनी केलं. आणि मग ती लीला आकाशातून नारद महर्षी पाहत होते. नारदाने जेव्हा यशोदामय्याला ती लीला यशोदामय्याची ती लीला पाहिली की यशोदामय्या कानाचे हात धरते त्याला चालवायचे शिकू लागले, तर नारदांचे डोळे भरून आले. वर नारदांचे डोळे का भरून आले? नारद म्हणतात यशोदामय्या, अरे जगाला जो चालवतो त्याला तू चालवायचं शिकवतेस, काय सामान्य अधिकार आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी नवल केवले केवले नकळे कानो पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा, हे सामान्य गोष्ट आहे. आणि ती लीला पाहण्याकरता त्या गवळणी नंद भवनावर नंद वाड्यावर जमा व्हायच्या आणि कन्हैयाला पाहायच्या, त्या स्वरूपाला पाहिजे. काय परम सुंदर स्वरूप, भागवतात इतकं सुंदर वर्णन केलंय. बरहा पीडम नटवर वपो कर्णयो कर निकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंतीम जवानम रंध्रान वेणोरधर सुदया पूरयन् गोपरुन्दै वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गोप कीर्ति आय परमात्म्याचं स्वरूप इतकं सुंदर आहे. बरं ते इतकं सुंदर आहे ती योगियांना देखील वेळ लावलं. हा योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरी सुख फावले रे. हरी सुख योग्यांना देखील त्या स्वरूपाने वेड लावलंय. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा त्या गवळणी त्या कन्हैयाला पाहायच्या आणि एकमेकी मध्ये चर्चा करायच्या. अगं सखी, अगं सजनी सजनी आज देखो नंदाजी घोला 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 भगवंताने आपल्या लीला माधुर्यानं समस्त गोकुळवासियांना वेड लावलं. कधी स्वरूप माधुर्यानं, कधी गुण माधुर्यानं. भगवंताचा एक गुण होता बासरी वाजवण्याचा. भागवतामध्ये असं वर्णन आहे की भगवंताने 2च वेळेला बासरी वाजवली. पहिल्यांदा जी बासरी वाजवली ती सर्व प्राणी मात्रांचं चित्त आकर्षित करण्याकरता. गोपी गीता वेणुगीत म्हणून भागवतात एक गीत येतं. इति वेणुरमम राजम सर्वभूत मनोहरम, सर्व भूतांचं चित्त आकर्षित करण्याकरता हा जो श्लोक आहे बरहा पीडम नटवर, हा वेणुगीतातला. दुसऱ्यांदा जी बासरी वाजवली ती गोपिकांना रासलीला प्रदान करण्याकरता. शरद पौर्णिमेची रात्र होती आणि त्या रात्री भगवंताने ती बासरी वाजवली होती. ऐका, भागवतात असा प्रसंग येतो.
की गोपिका त्या व्रजवासी नवरात्रामध्ये कात्यायनी मातेची पूजा करायच्या. 9 दिवस विवस्त्र होऊन यमुनेमध्ये स्नान करायच्या आणि वाळूची पिंड करून कात्यायनी मातेला प्रार्थना करायच्या. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतम देवी पतिमे कुर्ते नमः. नंदाचा जो सूत आहे तो आम्हाला पती रूपाने प्राप्त व्हावा. परंतु ही उपासना करत असताना त्या गोपिकांकडून त्या तीर्थाचा अपमान घडत होता. काय अपमान घडत होता? विवस्त्र होऊन तीर्थामध्ये स्नान करणं म्हणजे त्या तीर्थाचा अपमान आहे. कमरेला कड्डी वस्त्र तरी असलं पाहिजे. तीर्थामध्ये विवस्त्र होऊन स्नान करू नये, अन्यथा तीर्थाचा अपमान होतो. त्याची शिक्षा त्यांना मिळावी म्हणून भगवंताने एक दिवस अशी लीला केली की गोपिकांनी ज्यावेळेला स्नान करता वस्त्रवर काढले, यमुनेमध्ये प्रवेश केला, भगवंतानी ते वस्त्र उचलले, कदंबाच्या झाडावर जाऊन बसले. कित्येकांना प्रश्न पडले. मधल्या काळात त्या गवळणीने तर करच गेलता, शेपक गवळणीनं माठाला गेला तडा. अजून खूप आहे. तुम्ही त्या काळात ऐकले होत्या बरेच. म्हणजे शेपक म्हणजे ते संतांच्या मुखातले नाही. मग समाज रंजवण्याकरता त्याला अशा थोड्या विचित्र चाली लावून समाजासमोर सादरीकरण केलं. एवढे सोपे होते ते गवळणी. नारदांना ज्यावेळेस विचारलं की भक्ती कोणासारखी करावी, तेव्हा नारद महर्षी म्हणतात भक्तीचे परमाचार्य यथा व्रज गोपिका नाम. एवढे सोपे होते गवळणी. भगवंत होता आणि मग देव होता आणि देवाने कशाला त्या गोपिकांचे वस्त्र चोरायचे? देवाला शोभत का? ऐका, भगवंताने ज्या वेळेला गोपिकांचे वस्त्र नेले त्यावेळेला भगवंताचं वय होतं अवघं 5 वर्षाचं. किती वर्षाचं? 5 वर्षाच्या लेकराच्या अंतःकरणामध्ये कुठलाही विकार जागा नसतो. दुसरं कारण की तीर्थाचा दंड देण्याकरताच वस्त्र चोरले. आणि महत्वाचं, वस्त्र शब्दाचा अर्थ आवरण. आवरणाला आज्ञान म्हणतात. गोपिकांचं आज्ञानरूपी आवरण भगवंतानी चोरलं. आणि ज्या वेळेला शरद पौर्णिमेच्या रात्री महारासलीला संपन्न करायची होती त्यावेळेला जी बासरी वाजवली गेली ती त्याच गोपिकांना ऐकू गेली की ज्यांचं वस्त्र हरण केलेलं होतं. हे भागवत समजणं बी गरजेचं आहे. त्याच गोपिकांना ऐकू गेलं हे की ज्यांचं आज्ञानरूपी आवरण भगवंताने हरण केलं होतं. आणि काय बासरी वाजवली भगवंताने. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला विभा आहारे सावरिया तुम्ही सुद्धा मुरली. वाजवली. चालही तशीच होती. गोड वाटत. भगवंतानी बासरी ती मुरली वाजवली आणि ती बासरी ती मुरली त्या गोपिकांच्या कानावर पडली. आणि ज्या गोपिकांच्या कानावर पडली त्या गोपिकांचा घरधंदा त्या निघाल्या ना. अरे माईकचा आवाज येतोय, पकवादाचा आवाज येतोय, कीर्तनाची काल्याची वेळ झालेली आहे. रोज घरातली कामं रोजचेच आहेत, रोजचा स्वयंपाक आहे. मालक म्हणले अगं 2 भाकरी तिथं चला खालाय, इथं रोजच आहे तुमचं. मग त्या गोपिका निघाल्या. सगळ्यांना नाही ऐकू गेले, काही घरीच राहिले. ज्यांना ऐकू गेले ते भाग्यवान. निघाल्या गवळणी. काय त्यांची अवस्था आहे. सगळी कामं संसारातली त्यांची उलटी होऊ लागलेली आहे.
भगवंताची ती मधुर मुरली कानावर पडली. एक गोपिका गायीची धार काढण्यासाठी निघाली होती. गायीची धार सोडून दिली, बैलाची धार काढायला. गाय बछड़ा म्हैस को छोड़ा, बैल का दूध निचोड़ चली, बैल का दूध निचोड़ चली. म्हैस को छोड़ा, बैल का दूध निचोड़ चली. बैल का दूध निचोड़ चली. गायीची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची गायीला सोडली, बैलाची धार. काम सुचाना ना. ज्या भक्ताला आत्यंतिक आवड लागलेली असते ना या भक्तीची, भजनाचा आवाज जरी आला तर घरातली कामं आवरत नाही. असं वाटतं हे टाकून द्यावा, निघाव. तो शेतात वखर जरी हानीत असला रात्री, त्याच्या मनात ती शेवटची गवळण तरी म्हणून येतो बा. शेवटी काय ना प्रकाश एक गवळण म्हणायला भेटली, वाजायला शेवटची एक लग्गी काय ना गवळण वाजायला भेटली म्हणजे निघत येत बघता. गवळणी निघाल्या. वर्णन करायला आता वेळ कमी. काय त्यांची अवस्था आहे. आलेल्या आहेत कन्हैयाकडं. भगवाना पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योगमाया मुपास. योगमायाचे आश्रय घेऊन त्यांना बोलवलं. आल्या गोपिका. भगवान उभा आहेत. भगवंतांनी गोपिकांना पाहिलं, प्रश्न विचारायला सुरुवात केली. अरे गोपिका, एवढ्या रात्री मध्यरात्रीला तुम्ही घर सोडून या वनात आलात? काय भानगड आहे? घरी भांडणं करून आलात का काय? गोपिका म्हणतायत की प्रभू कन्हैया, हे श्यामसुंदर आम्ही भांडणं नाही केले. नाही? मग तुम्हाला माहित नाही ज्या वनामध्ये तुम्ही आलात तिथं हिंस्र पशु आहेत, तुम्हाला भीती नाही वाटली? त्यांनी मान हलवलेले आहेत. आम्हाला भीती नाही वाटली. नक्कीच तुम्ही तुमच्या पतीबरोबर भांडणं करून आलेले दिसताय. अरे गोपिकांनो, आपला पती धनवान असो, निर्धन असो, दरिद्री असो, काळा असो, गोरा असो, लुळा असो, पांगळा असो, पतिव्रता माऊली करता पती सेवा हीच ईश्वर सेवा आहे. भगवान श्रीकृष्णांचे हे उद्गार आहे बरं भागवतातले. पती सेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि तुम्ही कुशाल पतीबरोबर भांडणं करून आलात. त्या गोपिका पायाच्या अंगठ्याने खाली माती उकरू लागलेल्या आहे. भागवतात फार गोड वर्णन आहे. भगवंताला त्यांच्या अंतःकरणातला भाव त्यांच्या मुखातून वधवून घ्यायचा होता. म्हणजे पतीबरोबर भांडण केले नाही म्हणे नाही. मग भगवान म्हणतात बरोबर आहे, नक्कीच तुम्ही हा चंद्रमा पाहण्याकरता आलेला दिसतात रात्री, शरद पौर्णिमेच्या रात्री. गोपिका म्हणतात यापूर्वी भरपूर वेळा पाहिजे. मग कशा करता आला तुम्ही इथं? मला सांग, एखाद्याने जेवणाचं आमंत्रण द्यावं, घरी आल्यानंतर त्यालाच म्हणावं कस काय आले तुम्ही इथं? तोंडात मारले वाटतं नीच बोलवलं हाच म्हणतो कशाला? तेव्हा गोपिकांनी सांगितलं प्रभू हे कन्हैया, हे श्यामसुंदर, संत्यज्य सर्व विषयां तव पाद मूलम. आम्ही सर्व संसाराचा त्याग करून, सर्व विषयांचा त्याग करून तुमच्या चरण कमलाच्या प्राप्ती करता आलेलो आहे. आम्हाला महारास प्रदान करा. रास शब्दाचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये डान्स, मराठीमध्ये नृत्य, गुजरातमध्ये गरबा. तर गरबा खेळण्याची ती पद्धत आहे. भगवंतांनी गोपिकांचं असं गोल रिंगण केलेलं आहे. भगवान मध्ये उभा आहे आणि अशी लीला केली. प्रत्येक गोपिकाला असं वाटायचं कन्हैया आमच्या बरोबर नृत्य करतायत. ते नृत्य चालू असताना काही गोपिकांना असा अहंकार झाला की जगाला जो नाचवतो त्याला आम्ही नाचवतोय, आणि भक्ताला झालेला अहंकार देवाला सहन होत नाही. म्हणून भगवान अंतर्धान झाले, अदृश्य झाले. आणि गोपिका ज्या वेळेला भानावर आल्या, कन्हैया दिसत नाही, धावा चालू केलाय. कन्हैया कुठे, कन्हैया कुठे, हे केशव, हे गोविंद, हे नंदनंदन, हे यशोदानंदन, आम्हाला या मध्यरात्री वनामध्ये टाकून तू कुठे गेलास? झाडांना विचारू लागले, हे वृक्षांनो तुमच्या फांद्याचे दोन्ही हात करा, आम्हाला सांगा आमचा काना कुठे गेला ते. हे बिलीनो तुम्ही तरी सांगा. हे चंद्रमा तू या पौर्णिमेच्या रात्री 64 कलांनी पूर्ण असतो, तू सगळ्या जगाला पाहतो, आम्हाला सांग आमचा काना कुठे गेला ते. कन्हैया कुठं दिसत नाही आणि गोपिकांनी धावा चालू केलेला आहे.
गोपिकांना विरह झालेला आहे. कान्हया रे जग जेठी देई भेटी एक भेळा. कन्हैया, हे श्याम सुंदर, हे केशव, हे गोविंद, आम्हाला वनामध्ये एकटं टाकून तू कुठं गेलास? आमची तुला दया येत नाही? अरे तू जगजेठी आहेस ना, जगाचा रक्षण करता आहेस ना, जगाचं पालन करता आहेस ना. हे कान्हैया, कन्हैया, कान्हैया, कनुआ, काना, यशोदा मैयाने ठेवलेली नाव आहे, लाडाने ठेवलेली नाव. तुम्ही पहा, मुलाचे किती सुंदर नाव घरामध्ये असू द्या. ऋत्विक जरी ठेवलं तरी त्याच्या आईचं नाव एक वेगळंच असतं घरात. ती त्याला लेकराला म्हणते माझा दादुल्या, माझा सोनुल्या. आता नवीन निघलंय माझं पिल्लू. बाबा म्हणे पिल्ल कसे जास्त आता कुठलं उपमा कुठं देऊ राहिले बा माणसं आताची. काय अवघडच झालं बा म्हणे आता. तर यशोदा मैयानं लाडाने ठेवलेलं नाव होतं काना, कनवा, कन्हैया. माझे आचुडे बचुडे चकुडे माझे रुपडे, माझे आचुडे बचुडे चकुडे माझे रुपडे, माझे आचुडे बचुडे चकुडे माझे रुपडे, माझे आचुडे बचुडे चकुडे राधे रुपडे. माझे आछुडे बछुडे छकुले, हे माझ्या छकुल्या, हे माझ्या बछड्या. आईनं ठेवलेले लेकराचे नाव आहे. त्यापैकी कान्हया लाडाने धावा करतायत गोपिका की कान्हया म्हणल्यानंतर निदान कानाला यशोदामयीची आठवण येईल. यशोदा जशी दयाळू आहे तसं अंतकरणामध्ये दया त्यांच्या निर्माण होईल आणि आपल्याला भेट देतील. कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. विरहावस्था पहा. आणि त्या गोपिका शोध घेऊ लागल्या. समोर एक तुळशीचं झाड आलं. तुळशीचं त्या गोपिका त्या तुळशीच्या झाडाला विचारू लागले, हे कशी तुळशी कल्याणी, गोविंद चरणप्रिय, तू गोविंदाची चरणप्रिय आहेस ना. हे तुळशी, तू तरी सांग आमचा काना कुठे गेला ते. इतक्यात हवा आली आणि ते तुळशी झाड असं हलायला लागलं. ती एक गोपिका म्हणते, ती कशी सांगून, ती आपली सवत आहे ना म्हणे, गोविंद चरणप्रिय, ती सांगणार नाही. धावा चालू केलेला आहे. गोपिका म्हणतायत, हे केशव, हे कान्हया, या वनामध्ये आम्हाला तू एकटं सोडलं. तुला माहिती या वनामध्ये सुद्धा चोर राहतात. काय मोकलीले वाणी, काय मोकलीले ते गोपिका म्हणतात, आम्हाला खुशाल तू मोकलून दिला. जनावर जर चरायला सोडले तू जर कुठं निघून गेला आणि कोणा शेतात चरायला लागले, का रे जनावर दिले तिकडं मोकलून, तू इकडे हिंडतो. मोकलून देणं म्हणजे सोडून दिलं, बेवारस. आम्हाला तसंच सोडून दिलं तू वनामध्ये. काय मोकलीले वनी सावधानी. तुला माहिती, ज्या वनामध्ये तू सोडलंय ते संसाराचं वन आहे. ते वनामध्ये चोर राहतात जीवाला लुटण्याकरता. भागवतामध्ये पंचम स्कंदामध्ये भवटवीचे दोन अध्याय आलेले आहेत. भवटवी वर्ण, त्या संसाराला जंगल म्हणलेलं आहे. आणि जंगलातले चोर सांगितले, या संसाररूपी जंगलातले 6 चोर सांगितले. आपण नेहमी श्रवण कर, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे जीवाला लुटण्याकरता असे. आणि कन्हैया तू अशा चोरांच्या स्वाधीन आम्हाला केलंस, वनामध्ये मोकलं सोडून दिलं. काय मोकलीले वनी सावधानी वेळेने, कान्हया रे जग जेठी भेटी. भक्ताला अहंकार झाला म्हणून भगवंताने भक्ताचा त्याग केलाय. आणि म्हणून
माणसाला कुठल्याही गोष्टीचा अहंकार असू नये बरं. देवाला अहंकार सहन होत नाही. तिळ बरे जरी होय सत्तेचा अहंकार नको, संपत्तीचा नको, प्रतिष्ठेचा नको, कलेचा नको, गुणांचा नको, स्वभावाचा नको. कोणत्याच गोष्टीचा अहंकार चांगला नाही. तो पतनाला नेणार आहे. बरं काय होतं त्या अहंकारामध्ये माणूस कोणाला काही समजित नाही. पैसा जर जादा आला त्याला वाटतं हे काय, याला कोण खातंय. पण ज्या वेळेला त्याच्यावर आणि मग तो वडीलधारे पाहत नाही, लहान पाहत नाही, कोणाला कशी भाषा वापरतो. पण ज्या वेळेला वेळ बदलते, वेळ एकसारखी नसते ना. आणि ज्यावेळेला त्याच्यावर वेळ येते का, मग ज्याचा त्याने अपमान केलेला असतो ते म्हणतात बरोबर चांगली चिरली देवानी, अशी चिरायला पाहिजे होती. म्हणून माणसाने संपत्तीनं, सत्तेनं, कलेनं, गुणाने उन्मत्त होऊ नये. जे उन्मत्त झाले ते बरोबर रावणासारखे संपले. कोणत्या गोष्टीचा उन्मत्तपणा एक दिवस त्रासदायक ठरत असतो. तुम्हाला जी वस्तू प्राप्त असेल त्याच्यात उन्मत्त होऊ नका. माणसं उन्मत्त झाले की पतनाला तीन जातात. बरेच जण गेले, जात राहतील. देवाची एकसारखा दिवस नाही ना जीवनामध्ये प्रत्येक. कोण्या दिवशी बैसुनी हातीवर, कोण्या दिवशी पालखी सुभेदार, कोण्या दिवशी पाय. कोणती वेळ माणसाच्या जीवनात येईल सांगता येत नाही बरं. रात्रीतून निर्णय होतो, रात्रीतून बदल होतो. म्हणून उन्मत्त व्हायचं नाही. आणि होतं काय मग, माणूस उन्मत्तपणात नको त्याला जसं कसं बोलतो, कसं वागतो. आणि मग ज्या वेळेला त्याच्यावर वेळ येते त्यावेळेला बाकीचे काही आशीर्वाद नाही, शिव्याच मिळतात. बरं याची जिरायलाच पाहिजे होती. आणि जर चांगला वागलेला असेल तर चांगला वागलेला असेल आणि त्याच्यावरती वेळ आली तर लोक म्हणतात भला माणूस आहे, देवानी याचं दुःख लवकर दूर करा. अशी वेळ नको. कदाचित त्यांच्या सद्भावनेनं देखील त्याचं दुःख दूर व्हायला मदत होत असते. म्हणून माणसानं कधी कोणत्याही गोष्टीवर उन्मत्त होऊ नये, अहंकार त्याचा बाळगू नये. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. मग अवघड नाही, ते सोपंच आहे. जसं कळतं का तसं वळलं बी पाहिजे बरं सगळ्याला. हा प्रसंग काय सांगतो, हेच सांगतोय की अहंकार कुठल्याही गोष्टीचा नकोय. गोपिकांना झाला की नारद महर्षीच्या गोपिकांचं वर्णन करतात अशी भक्ती करा. आणि त्यांना अहंकार झाल्यावर देवाने त्यांचा त्याग केला. ते म्हणतात काय मोकली लेवणी सावधानी वेळेले कान्हैया रे जग जेटी देही भेटे. गोपिका कन्हैयाचा शोध घेत निघालेले आहेत. आणि पुढे गेल्यानंतर त्यांना त्या व्रजभूमीमध्ये, त्या रजकणांमध्ये, त्या मातीमध्ये 4 पावलं दिसू लागलेली, पुढं 2 मागं 2. आणि त्या पावलाच्या खुणाच्या दिशेने त्या गोपिका निघाल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक गोपिका त्या भूमीवर पडलेली आहे. केस तिचे विस्कटलेले, डोळ्यामध्ये अश्रुपात आहे, बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली आहे. तिच्या केसाची वेणी खाली पडलेली आहे. त्यांनी नीट पाहिल्यानंतर लक्षात आलं की दुसरी तिसरी कोण नसून ही राधा आहे. आणि मग गोपिका अश्रू ढाळू लागलेल्या आहेत. अरे भगवंताने आपला त्याग केला, आपण आतापर्यंत जिवंत आहोत, शोध घेतोय. राधेचा त्याग केला, राधेला क्षणभरही विरह सहन झाला नाही. राधेला सावरलं, उठवलं, राधेला विचारलं अगं राधे कान्हा कुठे, कन्हैया कुठे. राधेने उत्तर दिलं येथवरी होता
राधेनं सांगितलं, अरे गोपिकांनो, आम्ही इथपर्यंत बरोबर आलो, येथवरी होता संग अंगो अंगे लपविले. म्हणे पण झालं कसं? तेव्हा राधेनं सांगितलं, इथपर्यंत आम्ही बरोबर आलो, परंतु तुम्ही चालून चालून थकले. कन्हैयाच्या हे लक्षात आलं की राधेला चालता येत नाही, थकलेली. तेव्हा कन्हैया मला म्हणाले की राधे, तुला चालता येत नाही, माझ्या खांद्यावर बसतेस, तुला मी खांद्यावर घेऊ. आणि म्हणून मी देखील होकारार्थी मान फिरवली आणि माझ्याही मनामध्ये असा अहंकार आला की सगळ्यांचा त्याग केला आणि माझा स्वीकार केला. कन्हैया मागं सरकले आणि मला असं वाटलं की मला खांद्यावर घेता येत, म्हणून ज्या वेळेला मी मागं फिरून पाहिलं, तू कोबरा म्हणता तुका मने पाहिले मागे, तुका मने पाहिले मागे, तुका मने पाहिले मागे, तुका मने पाहिले मागे. एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, कानया रे जगते, कानया रे जगते. एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, कानया रे जगते. राधेनं सांगितलं की मी मागं फिरून पाहिलं की भगवान अंतर्धान झालेले दिसले. तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला, कानया रे जग जेठे, दे भेटे एक वेळा. भगवंताने नाना प्रकारच्या लीला केल्या पहा. कधी गुण माधुर्यानं चित्त वेधलं, कधी लीला माधुर्यानं, कधी स्वरूप माधुर्यानं. आणि या गोकुळामध्ये सगळ्यात गोड आणि सुंदर आणखी एक लीला केली, ती गौचारणाची. गोकुळामध्ये खोड्या होऊ लागल्या, चोऱ्या होऊ लागल्या, यशोदामायाकडे तक्रारी होऊ लागल्या. मैयानं सांगितलं, कृष्णा तू आता घरी थांबू नको, तू शाळेत गेलं पाहिजे. म्हणून कन्हैयाला सांगितलं, गोपाष्टमीच्या दिवशी गोपांना बरोबर घे, गायाबरोबर घेऊन गाया घेऊन चारायला जा, उद्या जाई राणा सवे घेऊन ये. मग ती लीला चालू झालेली आहे. गाया रोज सोडून द्यायच्या चारायला, यमुनेच्या काठी वेगवेगळे खेळ चालू करायचे. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना खेळू लागलो, सुरकवाडी खेळू लागलो, खेळू लागलो, सुरकवाडी खेळू लागलो, खेळू लागलो, सुरकवाडी खेळू लागलो, लागलो, सुरकवाडी खेळू लागलो. आम्ही गाणोबाचे गडी, आम्ही गाणोबाचे गडी, आम्ही गाणोबाचे गडी, आम्ही गाणोबाचे गडी. खेळू लागलो, सुरकवाडी खेळू लागलो, खेळू लागलो, सुरकवाडी खेळू लागलो. असे खेळ खेळल्यावर एकाला चौबक म्हणा वाटली होती, ती बघ सोडून चौबक. ते विठ्ठल हा बघ, तू बघ, ती बघ, चौबक आहे का लक्षात? इट्टी दांडू विसरून गेली. काय खेळ होते सुंदर आहे. विट्टी दांडू चेंडू, विट्टी दिसना, दांडू दिसना. आता दांडू उठला की जाय टाकळीला, जाय रामपूरला. आता एकच खेळ आहे.
ते कीर्तनाचं त्याला घेणं देणं नाही, गावात सप्ताह चालू त्याचं घेणं, ते घरी खेळत बसतं हे. आणि जे हे धार्मिक कार्यक्रम सोडून घरी खेळत बसले ना, ते एक दिवस आई बापाला सुद्धा घरातून असं करणार आहे, कारण वळण संस्कार नाही ना. जे इथं आहे त्यांना मात्र जीव लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या मुलांना हे धार्मिक संस्कार द्या. धार्मिक संस्कारानं आपली मुलं आपल्याला जीव लावल्याशिवाय राहणार नाही. ही काळाची गरज आहे. पहा आता पैसा कमी नाही, पैसा खूप झाला हो. लोकांकडे पैसा लय झालेला आहे. माणसं विकत घ्यायची भाषा करते, विकत घ्यायची. सप्ताह झालं कर 1100, 1100 पाटील कसं 5000 कर सोच म्हणते. आणि पूर्वीचा काळ असा होता, काय लागू पूर्वीचा काळ असा होता, सप्त्याला वर्गणी 51 करा, 51. अहो सप्ताह आहे, कीर्तन करायचं, इथं पेट्रोल टाकायला पैसे नाही गाडीतून, तुमचा आला बा सप्ताह एक काळ. आणि आता सहज म्हणतात 5000 करा, 11 करा, सहज म्हणतात. पैसा कमी नाही, संपत्ती कमी नाही, पण संस्काराची कमी. आता संस्काराची कमी असल्यामुळं कोटीचा बंगला 50 लाखाची गाडी दारात येऊन घरात सुख नाही. आणि हे जर घरात सुख मिळावं वाटत असेल, संपत्ती सहित चांगले संस्काराला घरात आणावं लागेल. आणि चांगले संस्कार चांगले विचारातून येणार आहे, आणि चांगले विचार आपल्याला कीर्तनातून ऐकायला मिळणार आहे, कथेतून ऐकायला मिळणार. त्याकरता या धार्मिक उत्सवाची गरज आहे. ज्या घरामध्ये संतांची ग्रंथ आहेत, गायची पूजा आहे, आई वडिलाचा आदर आहे, संतांच्या विचारानं जो परिवार चालतो ना, तो आजच्या घडीला सुखी समाधानी परिवार आहे. जो नुसत्या प्रतिष्ठेच्या पैशाच्याच मागं लागला, फक्त लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, घरचे नका का म्हणा, त्या घरात सुख नाही. ते फक्त सुखाचा आभास आहे, लोकांना दिसण्याकरता मोठ्या गाडीत आले आणि निघतानाच भांडणं करून निघलेले असते, लोकात फक्त हसावं लागत. बरं एसीमुळं त्वचा चमकती, काय सुख आहे वा. आणि ते ठरलेलं असं, तिथून आल्यावर बघू मग. म्हणून नुसती संपत्ती कमवायची नाही, संपत्ती बरोबर चांगले संस्कार. संपत्ती प्लस अधिक सुसंस्कार इज इक्वल टू समाधान. ते समाधान या भगवत भक्तीने मिळणार आहे. आणि गोपाळांचे खेळ चालू होते, याकरता सांगत होतो, खेळविट्टी दांडू चेंडू वगैरे. गोपाळ म्हणते 12 वाजले ना, आता किती वेळ खेळायचंय. भगवान म्हणतात वेळ झाली, गोपाळ म्हणतात झाली ना, झाली आता वेळ म्हणती. एक 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही. इतर ठिकाणी आम्ही 5 मिनिटं कमी करतो सध्या. पण शिदोरी सांगायची मला. ते काय म्हणले, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. टिफिन नाही म्हटलं, आता टिफिन काय त्या टिफिन मध्ये. पण शिदोरी म्हणलं की भूक लागते पोटाला. शिदोरी कशी होती सांगू तुम्हाला. हे आमचे जुने माणसं धोत्रावरची वखर हाणायची दिवस दिवस. सकाळी नेहरी करायची, 2 भाकरी संग न्यायची कापडामध्ये. त्या कापडामध्ये 2 भाकरी टाकायच्या बाजरीच्या चुलीवरच्या. मग ती शिळी असली तरी चालायची. त्याच्यात ठेसा टाकून द्यायचा. त्याच्यात तो लाल ठेसा असा होता, ती लाल मिरची त्याच्यात लसण पाकळ्या सहित असं, आणि ती गाडग्यात ठेवले मग कडक झालेला असायचं. मग तो त्या भाकरी ठेवायचा, त्याच्यात तेलाची धार टाकून द्यायची, कांदा काही घालायचा, लोणच्याची 2-4 फोडी भाकरी टाकून द्यायच्या. ते सकाळी त्या लिंबाच्या झाडाला तिथं फादीला बांधलेलं असं किंवा तिथं कोपऱ्यात ठेवलेलं असायचं. मग वखर आणून दुपार झाली, भूक म्हणजे थकल्यानंतर भूक लागल्यानंतर जेवणाचा आनंद वेगळा. मग ते लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसणार. बरं पूर्वी बिसलऱ्या नव्हत्या ना, दंडाला पाणी चालायचं निर्मळ गार. हा मग त्याच्यात ते हातपाय धुवायचे, तिथं बसायचं, आणि भाकरीचं ते फडकं ते कापड सोडायचं. काय त्या भाकरीचा सुंदर वास यायचा. आहा तोंडाला पाणी आलं पा. आणि काय ती लसणाची चटणीची त्या लोणच्याची चव.
जे ज्ञान बोलो त्यांना खरोखर आता भूक लागली असेल, यांनी लवकर कीर्तन आठवण पटकन जेवायला बसले. काय ती चव, इतकी चव सुंदर होती ती. आताच्या 5 स्टार हॉटेलमधल्या भाजीला सुद्धा तेवढी चव नाही. तुम्हाला सांगतो 5 स्टार हॉटेलमधली सगळ्यात सुंदर चांगली टेस्टला भाजी कोणती माहिती का? जी खाल्ल्यावर चव कळत नाही. माणसं म्हणजे हॉटेल भारी काय भाजी लागली, कळलीच नाही कशी होती, कळली नाही म्हणजे चवच नव्हती. ज्या बाजरीच्या भाकरीचा कस, ज्वारीच्या भाकरीचा कस शरीराला मिळाला तो आताच्या नाही. ती शिदोरी, अशा शिदोऱ्या आणलेल्या असायच्या. मग त्या सगळे एकत्र केल्या जायच्या. खडकावर गोपाळ बसायचे, भगवान मध्ये बसायचे. सगळ्या काला एकत्र काय एकमेकाच्या मुखात घालायचे. एकमेका देऊ मुखी सुखी घालू मरी. मग शुकदेवाने ज्या वेळेला तो प्रसंग पाहिला आणि मग भागवतात तो वर्णन केला काल्याचा. बिभ्रत वेणुम जठरपटे शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मसरंगोला तत्फलान निगुलेशु तिष्ठन मध्ये स्वपरे सुरदौ हास्य निर्मविस्मय स्वर्गे लोके मिशनि भोजे यज्ञ भगवान गेली. गोपाळ कृष्ण भगवान श्री समर्थ सद्गुरु विसलगिरी बाबा की श्री वीरभद्र भगवान सेवा पूर्ण झालेली आहे. यानंतर सिंकीचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल, उत्तर अभंग होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल. संयोजक पण करायचं नाही, तारीख घेऊ नका म्हटलं. तारीख तर दिलेलं आहे, त्यांना सांगा फोन करून. कार्यक्रम करायचा नाही. बाळू महाराजांनी सांगितलं, बाबांनी सांगितलंय तुम्हाला जाता येणार नाही. म्हटलं तर वांगीचं कसं करावं बरं. इकडं राहिलेलो आहे आणि वांगी गावची देवगडवर किती श्रद्धा आहे हे आम्हालाही माहिती. दिंडीचा असून बाबांना आपण देव समानच मानतो, देवच मानतो बाबाला. आणि मग जाणं गरजेचं आहे आणि अपेक्षा असते. कालचा दिवस काही म्हणलो नाही, आजचा दिवस आवाज बाबांनी आज कुठं म्हणे आज वांगीला जायचं. बरं बरं जाऊन वांगी, हां बरं जाऊन जाऊन ना. मग नाही तर काल आमच्याकडे आपली आलती आप्पाने, यांना काल सांगितलं उद्याची गॅरंटी नाही, बाबांची परवानगी मिळाली तर नाही तर ऐन टायमाला फोन करून सांगू तुम्हाला. पण वीरभद्रांची बिरोबांची ही कृपा आहे. जागृत देवस्थान आहे. या मंदिरात देखील मी एखादा दर्शन करून गेलेलो बऱ्याच वेळा आणि काय बोलायचे ते बोललो होतो आम्ही. ते जागृत स्थान आहे आणि कृपा आहे परिसरावर. गणपती, वरद गजानाची, बजरंगबलीची, बिरोबाची. अशीच भगवत भक्ती, भगवत सेवा, संत सेवा, सद्गुरु सेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा आपल्याकडून घडत राहो अशी शुभकामना व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल दुरी होतो तुम्ही वारे बाबा